सगळ्यांना तर बघा आता सकाळपासून व्हिडिओज घेतला नाही म्हणलं चला घेऊ आता थोडं निम्म काम झालंय निम्म शिल्लक आहे तर आता संध्याकाळच्या वाजल्यात 8 तर म्हणलं चला कशाची जोरदार तयारी चालू आहे कोणाकोणाची दाखव आणि कोण काय करतोय ते पण दाखव म्हणलं जरा बरं वाटतंय सकाळपासून पण जरा जरा कणकणी होते अंगात त्याच्यामुळे काय ब्लॉग घेतला नाही आता मुलं आहेत थिकून त्याच्यामुळे घ्यावं म्हणलं आत्या आलत्या दुर्गा गेली आत्या संग वरच्या घरी पिहुळी सगळी इथं खेळत होते कृष्ण आहे बघा इथं त्याला पण बसवलाय मी ह्यांच्या बरोबर तर राधू इकडं आहे बघा इंग्लिश वाचन करते तर रेवा पण आहे इथं बराच वेळ झाला 1 तास झालं वाचन करतं सगळे चौकून कोण वाचन करतंय कोण लिहितंय कोण काय कोणाचं काय आणि इकडं वामडा बघा वामा तुम्ही म्हणता देव माणूस त्याला मगाशी हाणलाय मी कुठं हाणलं रे बाबू तुला गाला कानावर लागलं चुकून मी त्याला इथं असं हाणाय गेले इथं पण माझ्याकडून चुकून कानावर लागलं मला वाईट पण वाटलं परत त्याला 2-4 वेळा विचारलं लागलं का तुला कारण त्याला 4 शब्द 10 वेळा सांगितले पण त्याचे काय पाठच आहे ना काय करू वैताग आलाय तर बोलू वाटत नव्हतं तर ओमचं अक्षर दाखवा म्हणलं ओम काय लिहितोय 12 खडी पाठी नागती झाली दाखव झालेली लिहून बघू कशी लिहिली वाचायचं गोल मला सांगावं लागतं सारखं वाचन कर वाचत म्हणून तर चला ओमचं अक्षर दाखवा म्हणलं तुम्हाला बघा ओमचं अक्षर राधू थोडं हळूने वाच ग बाळा तू 2 मिनिटं थोडं तर इथं ओमचं अक्षर आहे तर लिह ओम आणि इथं पाठीमागं पण लिहितोय वाच की मग थांब तर इथं ओम लिहितोय 12 खडे आणि कृष्णा तर काय त्याचं दप्तर वरच्या घरी त्याला म्हणलं होतं रद्दी म्हणजे शिल्लक मध्ये लिखाण कर ते काय लिहिना थोडं पाठांतर करून घेतलं मी आधीमधली शब्द शिकवली त्याला 12 खडे ABCDतली चुकतात बघा आज त्याची तर तो बसलाय खेळत हा दाखवते की आदली मधले अक्षर ओळखायला पाहिजे वाचायला आलं पाहिजे तर येते म्हणायचं तसं येते वाचायला त्याला म्हणजे म्हणायला पण असे नाही का ते सोपी शब्द वाचायला वाचा येत नाही एवढं शिकवायचं उद्यापासून ट्युशनला लावून कृष्णा अय फटाकडा एका सत्यातच फटाकडा वाजवे असं दाताडी चाकतोय हाना तरी कसं ह्याला एक हाणलेला ठीक आहे त्याला कसा हाना नाही ऐकला नाही अभ्यास केला असू दे तर मला पण वाटतंय मग त्याने आता थोडासा लिहावं वाचावं पण नाही की आपल्या तर ऐकायची गोष्टच नाही हाणू का तुला हा म्हण फक्त हाच म्हणतो फक्त बघ कसं हाणते हा म्हणीन आणि हाणाय गेला अंग चोरून घेईन तसं लय गुन्हाचं आहे हैर अंग चोरून घेतलं की आपल्याच हाताला लागतं त्याला नाही मी कधी हाणत पण सांगते त्यातलं अंग चुरून घेतो हाताला आणि इकडं रेवा लिहिते इकडं प्रतिज्ञा लिहिते आहे का नाही बघू तुझं अक्षर रेवाचं पण अक्षर इकडं रेवाचं अक्षर छान आहे बघा मस्त असं अक्षर 6वीला आहे रेवा 6वीला आहे ना आणि महत्वाचं म्हणजे मला सगळं सामान दाखवायचं होतं खरेदी केलेली आधीच आहे ना हे आताच या वर्षीचं मी मैत्रिणीपाशी बसले थोडं सुटसुटीत लिहायचं थोडीशी जागा सोडून जागा सोडा माहिती आहे 5वीचा शाळेचा पहिला दिवस हे सगळं केले काय चॉकलेट खाल्लेलं पुन्हा माझ्या आईचा निबंध लिहिला आणि पुन्हा इकडे हे शुद्ध लेखन इकडे असू द्या राधूचं पण अक्षर सुधारलंय छान असं हा तर आज पण थोडेस सामान आणलंय खरेदी करून शाळेचं साहित्य राधूलाही आणि राधूला ओमला त्या दिवशीच मागच्या 2 दिवसापूर्वी वह्याही आणल्या आता ठेवलंय भरून सगळं त्याच्यामुळे काय दाखवत नाही कृष्णा गप बस ना जरा अरे हा बघू तुझं सामान मागाशी आणलेलं ठेवलंय तर तिथं पडद्या माग पिशवी लगेच म्हणायला लागला मम्मी माझं दाखवू का वह्या पुस्तक
म्हणजे लिहिता लिहिता वटाय रिकामाच झाला. राहू दे मी दाखवते, तू लिखाण कर तुझं. तर ह्या सामानासाठी किती वेळ फिरलेले गर्दी होते ना घरात दुकानात. उकडत पण होतं, सामान भेटत नव्हतं. 2-3 दुकानात फिरले. घाम झालेला का? हा, वह्या आणला थांबला त्या दिवशी. भरपूर वह्या, कंपास हे सगळं आणलंय ह्या दोघाला. आणि कृष्णाला तर काय आधीच घेतलं होतं, ह्यांनाच उशिरा घेतला आम्ही, शिकवाय चालू करत नाहीत म्हणून. तर राजूला डबल सॉक्स आणल्यात. पहिला आहे आणि आली का दुर्गा, तिला रंगीत कपडे नसतात आठवड्यात ना एकदा पण, मग ती सारखं रातच्याला धुवा लागतंय. डबल सॉक्स आणलं, फक्त ड्रेस आणायचा राहिलाय आता, जुनाच वापरते. बेल्ट आणलाय आणि कमराचा बेल्ट. लिकरू माझा कमराचा बेल्ट तुटकाच घालत होते शाळा भरल्यापासून. हा, आणि पुस्तक दाखव की एक अक्षर. त्याला शिकवलं मी थोडं बरं का, पण ती लिखाणच करा नाही. नाही ऐकत म्हणलं आत्या मला. ह्यांना ट्युशनला लावायला, ट्युशन उद्यापासून ओमला मी पण लावणार आहे, घरी पण घेणार. फरक पडला ना ह्याला ट्युशनला, वाचने आलं ना मग कायमचं ठेवणार ह्याला. 1 महिनाभर लावून बघणार काय सुधारणा होती का वाचनामध्ये. हा, लिहून काय फायदा नाही, वाचायला पाहिजे ना. काय ना काय ह्याला पण काय करणार, 8 वाजता ह्याला सगळं तयार होऊन राधू संग लावणार आणि 9:30ला घरी बोलवणार. 10-15 मिनिटात खायला लावणार आणि लगेच शाळेत गाठायला लावणार ह्याला. त्याशिवाय हे होणार नाही, वठणीवर येणार नाही, तर शिकणार नाही. शिकायला शिकतात पण हुशार पाहिजे ना जास्त. आता 2रीला गेल्यात, 1लीला नाहीत. दुर्गा काय केलं आजी संग जाऊन? अयो, काय घेऊन आली? बोल चेंडू. हा, तुला शाळेत जायचंय ना. आणि बघा तुम्हाला एक सांगायचं राहिलं, दुर्गा काय करते, राधू ही जातात ना शाळेत, अभ्यास करतात. मग ही तिच्या पप्पाच्या मागे लागली होती काल परवा सकाळी. पप्पा मला शाळेत कधी टाकणार तुम्ही? रेवा, पप्पा मला शाळेत टाका ना, लय छान म्हणली. स्पष्ट बोलली, बोबडी बोलली नाही. पप्पा मला शाळेत टाका ना. का टाकत नाही म्हणली तुम्ही? म्हणले का नाही तू? कॅमेरा पुढे लाजते तसलं तोंड. जुन्या वह्या, त्यांना काम धंदा बघू ना तुझे पुस्तक मागाशी राहतो. तरी 2 पुस्तकं भेटले नाहीत. थांब दप्तरात सगळं भरून ठेवलंय म्हणून लेकरं म्हणतात आता उचकाय नको मम्मी वह्या, कंपास दाखव तुझं कंपास. काय नको दाखव, 2 दिवसांनी भेटणार आहेत, भेटतात. मराठीचं पुस्तक, मराठी बाल भारती. माझ्या तोंडात काय येते का तू सारखी गुत्ती ना बोलता? मराठी पहिली कविता नाही, नसते पुस्तकं दाखव कुठले आणलं. इंग्रजी माय इंग्लिश बुक 5. म्हणजे हे दीदी कशाचे? कशाचं म्हणजे ते गणित, इंग्रजी गणित. हा, इंग्रजीचं. आम्ही आता तीच बघत होतो, व्हिडिओ चालू करायच्या आधी आम्ही तीच विचार करत होतो गणित कशी इंग्रजी मधनं. दीदी म्हणली की एकदा वाचन कर, तर मी पहिलंच पेज काढलं आणि दीदीला म्हणले दीदी हे काय म्हणजे हे काय आहे? तर दीदी काय म्हणली होतं, ट्युशन मध्ये 100 पर्यंत घेतली. हे होतं ना 5वीला तुला, तू आता 6वीला गेली. हिंदीचं. मम्मी उद्याच्याला आमची ना लगोरी घेणार आहे शाळेत. हा ना, कंपास दाखव, वह्या हे राहू दे. तर राधूला सगळं सामान आणावं लागतं बघा, शाळेमध्ये काही भेटत नाही. पुस्तकं हे सगळं आपण आणावं लागतं सगळं, म्हणजे डब्यापासून हे डबं हे आणतोच आपण. वह्या, पुस्तकं, कंपास हे सगळं ह्यांना भेटतं शाळेत पुस्तकं, आहे ना. ओमला पण भेटल्यात पुस्तकं शाळेमध्ये. हे काय वाचतंय ग? तुझी आवडती कविता कंपास दाखव. डिक्शनरी त्या दिवशी नव्हतं म्हणलं ना ते काका,
नाही म्हणले होते ना ते का गाडी वेगळी असतात मोठी. माहिती की मला गायड त्यात उत्तर हे काय असतं म्हणलेली आहे? पण तुला आपण कधी वापरली नाही तसली गायड आता गाईड. ते म्हणजे 5वी पासून सुरू करतात म्हणजे पहिले पासून हा माहिती की मला तुला त्याची गरजच नसते. सामान टाकते. तर रावदूला बघा मस्त असं कंपास आणलंय त्या दिवशी त्याच्यातलं सामान राहू दे. असू दे की काय सामान नाही, दाखवायचं दाखव. सगळ्याला माहितीये की त्याच्यासोबत भेटलेलं सामान भरून ठेवलंय व सगळं आता म्हणून नको उच काय म्हणतात अभ्यास करतात त्याच्यामुळं मी नीट ठेवते. राहू दे. पेन हे आणलं की सगळं आहे का नाही हे बघ. मला पण पेन आणल्यात, दसलं त्या. हा ह्याला पण आणलाय एक शिल्लक ह्यांना नाही लागत पेन दोन. कुठपर्यंत आलंय लिहायचं ह्यानी संडे मंडे पण लिहिलंय तर वारांची नावं लिहिल्यात हात कसं केलं हा काय झालं तर तुला घरी